प्रदेशाध्यक्ष म्हणून सन्माननीय शशिकांत शिंदे साहेब त्या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष झाले आणि सरचिटणीस म्हणून रोहित पवार साहेबांवर त्या ठिकाणची जबाबदारी आली। सरचिटणीस एकच नसतात पक्षामध्ये, सरचिटणीस अनेक असतात। मुळामध्ये पक्षात सरचिटणीसांचा आकडा किती आहे हे एकदा बघून घ्या आणि फक्त यांना जर काही विशेष अधिकार दिले असतील तर ठीक आहे, नवीन तरुण मुलांना संधी दिली पाहिजे। हे जयंत पाटील साहेबांचं स्वतःचं भाषण आहे त्या दिवशी आणि पवारसाहेब नेहमी तरुणांना संधी देत आलेले आहेत, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तरुणांना संधी देत आलेला आहे। आता त्यांच्याकडे जर ते अधिकार आले असतील तर मला असं वाटतं की शशिकांत शिंदे साहेब आणि रोहित पवार दोघं मिळून त्या पक्षवाढीकरता प्रामाणिक प्रयत्न झाले पाहिजे। तो पक्ष वाढला पाहिजे। स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्यांना पण अधिकार आहे त्यांचा पक्ष वाढवण्याचा। या उद्देशानं साहेबांनी त्यांच्याकडे सरचिटणीस पदाची सूत्र दिली असतील, पण मला वाटत नाही सरचिटणीस एक असतील, सरचिटणीस अनेक आहेत। ते गणित आम्हालाही समजलं नाही। मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता आहे आणि अजितदादांच्या नेतृत्वात मी काम करतो। माझ्या पक्षाबद्दलचं असं काही गणित असेल तर नक्कीच अभ्यास करेल। त्यांच्या पक्षातले गणित बऱ्यापैकी मोडलेले आहेत आणि का जयंत पाटील साहेबांना अस्वस्थ व्हावं लागलं याची कारणं वेगळी आहेत, पण ते मला इथं सांगणं क्रमप्राप्त वाटत नाही। कारण जयंत पाटील साहेबांनी मला अनेक ठिकाणी संधी दिली शिवस्वराज्य यात्रेमध्ये, म्हणजे इतकी संधी दिली की ते स्वतः म्हणायचे की माझ्यापेक्षा मिटकरी बोलेल आणि त्यामुळं मला विधान परिषदेवर येण्यासाठी एक खूप चांगली संधी पक्षाने दिली। त्याच्यामुळं त्यांची अस्वस्थता, त्यांची घालमेल, त्यांना होणारा त्रास हा मला बऱ्यापैकी माहीत होता। पण आता साहेबांनी स्वतः ते सूत्र सोडले असतील जयंत पाटील साहेबांनी आणि नव्या म्हणजे शशिकांत शिंदे साहेब पण एक अनुभवी आहेत, एक मुत्सद्दी आहेत आणि रोहित पवार यांचा अनुभव नवीन आहे। त्याच्यामुळे ते कशा पद्धतीने पुढे जातात तर त्यांच्या पक्षाला आमच्या शुभेच्छा आहेत। हां, चांगलं आहे ना, नवीन मुलांना वाव मिळाला पाहिजे, नवीन चेहऱ्यांना संधी भेटली पाहिजे आणि सर्व समाजाला सोबत घेऊन जाण्याची भूमिका त्यांनी ठेवली पाहिजे। त्याकरता आमच्या शुभेच्छा।